सांबरमधला शेवगा तुम्ही भरपूर वेळा खाल्ला असेल, पण अशा प्रकारे चमचमीत आणि मसालेदार शेवग्याची भाजी नक्की करून पहा. सर्वात आधी एका पॅनमध्ये मीठ टाकून पाणी उकळून घेऊन त्यामध्ये कट केलेला शेवगा ऍड करायचा आहे. आता मिठाच्या पाण्यामध्ये शेवगा शिजून होईपर्यंत काही मसाले फ्राय करून घेऊया. इथे मी वाटण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी खोबरं भाजून झाल्यानंतरून यामध्ये 1 कांदा आणि 1 टमाटर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा धणे, थोडंसं आलं लसूण हलकंसं फ्राय करून घेऊया. हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे आहे. मसाले भाजून आणि वाटून होईपर्यंत शेवगा छान शिजलेला आहे. आता आपण शेवग्याला फोडणी देऊन घेऊया. पॅन मध्ये 4 चमचे तेल ऍड करून तेल गरम झाल्यानंतर वाटलेला मसाला ऍड करायचा आहे. नंतर 1 चमचा मिरची पावडर, चिमूटभर हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, घरचा कुटलेला मसाला ऍड करून सर्व मसाले मिक्स करून घेऊया. मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे. त्यानंतर झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे. मसाल्यांना तेल सुटल्यानंतर यामध्ये शिजवलेला शेवगा ऍड करायचा आहे. थोडंसं पाणी ऍड करून बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करून 5 मिनिटं वाफ देऊन घेऊया. मसाले